नमस्कार, दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे। आज आपण तिळकुट बनवतोय। त्यासाठी आपण 100 ग्राम काळे तिळ घेतलेले आहेत, याला काळे पण म्हणतात। आणि 3 चमचे धणे घेतले आहेत, ह्या चमच्याचं माप घेतलं आहे। आणि 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं। 5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आणि मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे 3 चमचे। सुक्या मिरच्या सुद्धा ह्याच्यामध्ये घालतात, पण मी लाल तिखट घेते। आता आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅस पेटवूया। तवा तापलाय, आपण ना हे काळे तीळ भाजून घेऊया। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि हे काळे तीळ भाजून घ्यायचे। यामध्ये ना या तिळकुटामध्ये गवारची भाजी, तोंडलीची भाजी, वांगी खूप छान लागतात। तिळकुटासाठी हे तीळ आपले भाजून झालेले आहेत। याचा चटचट आवाज पण येत होता भाजताना आणि याच्यावर छान अशी चकाकी आलेली आहे, म्हणजे आपले तीळ हे भाजून झाले आहे। ते आपण काढून घेऊया। आता यामध्ये हे धणे भाजून घेऊया। धणे पण आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे, हलके असे। छान भाजून झाले, ते सुद्धा आपण काढून घेऊया। धणे भाजून काढून घेतलेले आहेत। आता आपण 2 चमचे सुके खोबरे किसलेले घेतले आहे, ते खरपूस भाजून घेऊया। मंद आचेवरच आपल्याला खोबरे सुद्धा भाजायचे आहे। सुके खोबरे पण आपले छान खरपूस भाजून झालेले आहे। आता आपण ना या तव्यामध्ये लसूण भाजून घेऊया। लसूण आहे ना छान परतून घेऊया। तवा गरमच आहे आपला आणि मंद आचेवर लसूण सुद्धा असे छान परतून घेऊया। लसूण सुद्धा छान भाजून झाले। हे बघा, लसूण, सुके खोबरे, धणे छान खरपूस भाजून झालेले आहे। आणि आपले काळे तीळ सुद्धा आता हे थोडंसं गार करूया आपण आणि मिक्सरमध्ये तिळकुट तयार करून घेऊया। हे बघा गार झाले। आता आपण ना हे मिक्सरमध्ये घेऊया, मिक्सरच्या भांड्यात घेऊया। हे मिक्सरच्या भांड्यात घेतलं ना की हे लाल तिखट आहे, ते सुद्धा आपल्या चवीनुसार घ्यायचं, किती हवंय। मी इथे 2 चमचे घेतले। मीठ घ्यायचं आपल्या चवीनुसार। याचं आपण तिळकुट बनवून घेऊया। हे बघा, खमंग असं तिळकुट बनवून तयार आहे। हे बघा, नक्की करून बघा तुम्ही पण। यात बनवलेल्या भाज्या ना खूपच छान लागतात, मस्त। हे बघा, खमंग आणि चविष्ट असं तिळकुट बनवून तयार आहे। या खमंग असं तिळकुट बनवून तयार आहे। नक्की करून बघा आणि यात छान छान भाज्या बनवा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि आपला दापोली किनारा चॅनल सबस्क्राइब जरूर करा। थँक्यू। नमस्कार, दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे। आज आपण तोंडलीची भाजी बनवतोय तिळकुट घालून। बघूया कशी बनवायची। सर्वप्रथम गॅस चालू करूया। मोहरी घेऊया, तेल, मोहरी तडतडली ना आपली की कढीपत्ता घालूया, हिंग घालूया। 2 इथे मिरच्या घेतल्या तशा उभ्या चिरून, त्या घालूया। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालूया। तेल आहे ना म्हणून गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे, नाहीतर ना चिंच पातेला लवकर तापतं, तर आपला कांदा करपण्याची शक्यता आहे। त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे। कांदा छान मऊ झालाय। त्यामध्ये हळद घालूया, मिक्स करून घेऊया आणि तोंडली सगळी घालूया। अर्धा किलो तोंडली घेतली आहे।
आणि आता यामध्ये ना मीठ घालूया आपल्या चवीनुसार. तोंडली छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. मस्त भाजी मिक्स करून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि भाजी छान वाफेवर शिजू देऊया. ती वाफेवर शिजवून घेऊया. अजून भाजी शिजली नाही आपली. अदनमधनं असं मिक्स करून परतून घेऊया, नाही तर खाली लागेल भाजी. मस्त दिसते, झाली पण छान छान चव येते. आणि तिळगुळ घातलं ना की अजून भारी चव येणार या तोंडलीला. जे खाणार नाहीत ना ते सुद्धा खातील. अशा पद्धतीने एकदा करून बघा. तोंडलीची भाजी मस्तपैकी शिजली असेल ती बघूया. मस्त वाफेवर शिजवली आहे आपण, पाणी नाही घातले त्याच्यात. खूप छान दिसते बघा, मस्त अशी शिजलेली आहे आणि छान पण दिसते आणि चव पण भारी झाली. आणि आता आपण त्याची चव आणखीन वाढवूया. मस्तपैकी आपण तिळकुट बनवले ना ते घालूया. दीड चमचा घातले. अर्धा किलो भाजी आहे आपली. आणि मस्तपैकी हे आता मिक्स करून घेऊयात. आणि छानपैकी हे तिळकुट घातलेलं आपण भाजीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया. काय सुंदर दिसते बघा भाजी. आणि खमंग तिळकुट आपण बनवलं आहे ना ते घातल्यावर ते भारी होणार आहे. मस्त तिळकुट मिक्स करून झालंय. 2 मिनिटं आपण वाफ काढूया भाजीला. मस्त दणदणीत वाफ देऊन झाली आणि आपली भाजी तयार झाली आहे. हे बघा मस्तपैकी खूप छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान झाली आहे. तर गॅस आपण बंद करूया. बघा खमंग तिळकुटातली तोंडलीची भाजी बनवून तयार आहे. अशी तिळकुटातली भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपला दापोली किनारा हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.